मित्रांनो, मनशांतीचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे अध्यात्म. तर असंच एक आध्यात्मिक कीर्तन आता इथं रंगणार आहे. बघूयात काय येते धमाल. येते आपली पुढची जोडी दिगंबन आणि आरती. राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 राम. हास्य संत स्वप्नील महाराज की जय. विनोद सम्राज्ञी निर्माती माते की. फूबाई फूजी मराठी की. अरे काय वाजवतोयस? आहे मी अजून. काही जवळ त्याने तुम्हाला पोचवलंय, म्हणजे माझ्या जवळ आणून पोचवलंय. असं वाजवू नको बाळा. तसाच वाजवणार तो. त्याची बायको पळून गेली आहे. घरी पण जरा लक्ष द्या, नाहीतर तुम्ही इकडे कीर्तनात वाजवत राहाल आणि घरी तिकडे काय. असो बाई, यायला उशीर झाला. एकट्याच आलात? आमचे हे पडले. अरे वा वा वा. अरे 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 अरे, घाबरू नका. ते पडले तरी मी उभा आहे. आता जाताना मी तुम्हाला काही सोडत नाही. काय म्हणताय? मी सोडेन ना तुम्हाला. माझ्याकडे स्कूटर आहे, त्याच्यावरून सोडेन तुम्हाला बाई. मेले 70ला गेले तरी पुरुषांची नजर काही चुकत नाही. ते म्हणतात ना, कोंबडी विना उरुस आणि बाई विना पुरुष होऊ शकत नाही. बुवा, तिथे बघा, एवढी माणसं आली आहेत ना, त्यांच्याशी बोला ना. आपण बोलू जाता जाता. बाई, बोलू बोलू जाता जाता बोलू. आपण बोलू. हा, राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम. हो, तर मंडळी, आजचा आमचा कीर्तनाचा विषय आहे अध्यात्म आणखीन राजकारण. आत्म्याकडून बरं का परमात्म्याकडे जायचं असेल तर म्हणायचं असतं विठ्ठल 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 विठ्ठल. अरे काय जाल ना कचकनवर. आता राजकारणाचा विषय घेतला तर काय म्हणाल मंडळी. सोनियाच्या दारी उभा वर्षभरी. सोनियाच्या दारी उभा वर्षभरी. त्याने खुर्च्या चारी साधी आल्या. त्याने खुर्च्या चारी साधी आल्या. सोनियाच्या दारी उभा वर्षभरी. त्याने खुर्च्या चारी साधी आल्या. तर या सोनियाच्या दाराचं वर्णन काय कराल मंडळी. तिच्या दारावरची जी डिझाईन आहे ती इटली नाही तर तिथली आहे. म्हणजे तिथली आहे, विलायतेतली आहे. आणखीन दारावरती मनमोहन असा माणूस असतो. अत्यंत मनमोहक असा माणूस असतो. त्या दाराची जर अवकृपा झाली तर शोक करावा लागतो. आणि त्याची कृपा झाली की अशोक राव होतो. बोला राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम. हो, तुम्हाला ती माकडाची आणि टोपीवाल्याची गोष्ट माहित आहे? अगदी. त्या टोपीवाल्याच्या सगळ्या टोप्या माकड घेऊन गेला. पण सध्याच्या युगातला माकड वेगळा आहे. त्या टोपीवाल्याने समजा टोपी काढून टाकली तर तीही टोपी हा माकड घेऊन जाईल. हो, सामान्य माणसाची गोष्ट तर वेगळीच आहे. बघा ना, साधी एक ज्वारीची भाकरी ते खायला मिळत नाही, पण ज्वारीची दारू आहे. नळाला 24 तास पाणी नाही, पण गोर गरिबांच्या डोळ्यात मात्र 24 तास फक्त पाणीच आहे. अहो, तुम्हाला सांगतो, भूक लागली तर 20 मिनिटात पिझ्झा येतो, पण ऍम्ब्युलन्स मात्र जीव गेल्यानंतरच येते. राम 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 सीताराम सीताराम. बुवा, संत तुकाराम काय म्हणतात ते तुम्ही सांगितल्याशिवाय मला कसं कळणार. सांगते सांगते. सांगा सांगा. संत तुकाराम म्हणतात, कमोदिनी काय जाणे तो परिमळ. वा वा वा. कमोदिनी काय जाणे तो परिमळ. भ्रमर सकळ भोगीतेसी. वा, काय श्लोक म्हणालात. आता निरूपण करून टाका. अगं बाई, मीच का? हा हा, तुम्हीच. एक कमळराव असतात, एक कमळाबाई असते. त्यांच्या दोघांचं असं चिखलात घर असतं. तुम्हाला ना अख्खा असा चिखलात पुरून त्यावर कमळ लावलं पाहिजे. काय बोलतात बुवा? हो, याचा अर्थ वेगळा आहे. याचा अर्थ असा आहे, तर कमळाला त्याचा सुवास कळत नाही, तो भुंग्याना कळतो. पण राजकारणात तो कमळालाही कळलेला नाही आणि भुंग्यालाही कळलेला नाही. बुवा,
तुमच्या कमळावरून मला संत गडकरी आठवले. हो, जे नीतीनं चांगले असलेले असे ते गडकरी नागपूर निवासी. वा वा वा. त्याने ठरवलं होतं माणसांसाठी भिंती बांधायच्या ऐवजी फ्लायओव्हरच बांधायचे. कारण इथे ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली महाराजा, पण इकडे गडकरींनी फ्लायओव्हर वरून वाहन चालवली. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, पण या गडकरींची इथे कशी काय आठवण झाली? गडकरी म्हणतात हे कमळ तेच फुलवतील. नाही नाही, ते शक्य नाही. मुंडे हलवू नका. काय बोलताय? मुंडी हलवू नका. हे होऊ शकतं. हे होऊ शकलं तर बरंच आहे. ज्ञानेश्वर माऊली तू ज्ञान माऊली. नाही नाही, जास्त वा म्हणू नका, मला एवढंच येतं. आपलं रेग्युलर बरं. राम 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 राम. सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम. आता मॅडम झाल्या. कमळाची ही गोष्ट झाली. आता कीर्तनाच्या उत्तरार्धाचं काय? बुवा आता डायरेक्ट रिमोट. प्लीज कंट्रोल. मॅडम, तुम्ही राष्ट्रीय पातळीवरून डायरेक्ट बांद्र्याला कसं काय आलात? संत गडकऱ्यांनी बांधलेला पूल डायरेक्ट कलानगरात उतरतो ना. आणि त्यांचं कसं आहे, अहो दरवेळी निवडणुकीच्या आधी ह्यांचे मंत्री ठरतात. बरोबर आहे. मुख्यमंत्री ठरतात. बरोबर आहे. मंत्रिमंडळ सुद्धा ठरतं, पण पुढे काहीच होत नाही. पण याचं कारण काय? राजकारण. काय बोलताय? अहो राजच्या कारणामुळे ह्यांचं राजकारण होतच नाही. हो 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 हो, बरोबर. पण बाई, तुम्ही एका मिनिटात बांद्र्यावरून डायरेक्ट दादरला जाऊन पोहोचला. कृष्ण कृष्ण हरे कृष्ण 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 हरे कृष्ण. हो. अहो काय बुवा, दादरचं बांद्र्याचं दादरशिवाय काही होतच नाही. बरोबर आहे, कारण जे नवं आहे ते नीट निर्माण झालं पाहिजे. आता राजकारणावर बोलायचं म्हणजे राजवर बोलायचं असं नाही. अगदी बरोबर. तर मंडळी, राजकारण आणि अध्यात्म याच्यावर आम्ही वाटेल ते बोललेले आहोत, पण आम्ही अध्यात्म मध्यात. कसं वाटलं आमचं कीर्तन? लवकर सांगा, पटकन सांगा, कारण जसं कीर्तन संपेल तसं मला मॅडम ना घेऊन स्कूटर वरून त्यांच्या घरी जायचंय. याची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा, विसरण व्हावा तुझा विसरण व्हा. गुण गाईन आवडी ह्याची माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी ह्याची. पंढरनाथ महाराज की जय. वा वा वा, खूपच चांगलं कीर्तन रंगलेलं आहे. बघूयात आपल्या परीक्षकांना कसं वाटलंय. स्वप्नील सर, खूप छान लिहिलं होतं स्क्रिप्ट. इतकी छान पेरणी होती ना त्या राजकारणाच्या पंचेसची, आणि इतकं करेक्ट मांडणी होती सगळ्या पक्षांची, आणि तुम्ही कोणालाच सोडलेलं नाही. म्हणजे सगळ्यांना जे काय तुम्ही सरसकट इकडे मंचावर आणलंय. मला फक्त 1-2 ठिकाणी असं वाटलं की डिलिव्हरी करताना डिलिव्हरीमध्ये 1-2 ठिकाणी जरा गडबड झाली. हा दिगंबर, स्माइल. थोडा 19-20. नेव्हर माइंड, बाकी फॅन्टॅस्टिक बोथ ऑफ यू. आरती ब्रिलियंट. निर्मितीताई, मला खूप आवडलं. म्हणजे जसं स्वप्नील म्हणाला तसं स्क्रिप्ट खरंच उत्कृष्ट होतं, पण तो म्हणाला तितकं मला नाही खटकलं तुमचं परफॉर्मन्स. मला परफॉर्मन्सही आवडला. मला थोडासा परफॉर्मन्स अंडर रिहर्स्ड वाटला. क्या बात आहे. असू द्यात, पण भगवंत तुमच्या पाठीशी आहे. बघूयात तुम्हाला किती गुण मिळत आहेत. निर्मितीताई, 9 गुण. मागच्या वेळेला तुम्हाला 27 गुण होते, आता 9 म्हणजे 36 गुण. क्या बात आहे. आणि स्वप्नील सरांचे मार्क्स तुम्हाला कळणार आहेत या एपिसोडच्या शेवटी. तेव्हा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या पुढच्या सगळ्या कीर्तनांसाठी. थँक्यू.